सर्व्हिस देणारी पब्लिक आहे. गाड्यांना फाईन नाही भरलं ना 15 दिवस, आम्हाला स्वतः त्रास आहे. पण गाड्यावर फाईन पण तुम्ही लोक ते समजून घ्या काय त्रास आहे. आम जनता काय सांगू इच्छित आहे? ई चलन विरोधात आम्ही पण स्ट्राईक करतोय. बोला ना, मग काय करायचं, काय इच्छा आहे तुमची? गव्हर्नमेंट ई चलन रद्द करा. आमचं म्हणणं आहे जे चुकीचे कलम लावले, मागण्या ज्या असतील त्या स्पष्ट आमच्या मागण्या ई चलन विरोधात. ई चलन विरोधात आम्ही सगळा संप करतो आहोत. शासनाने ई चलांचं जी सक्ती ती आता वाढवलेली आहे. पहिले आम्हाला ई चलन लागल्यानंतर लगेच भरलं नाही तर एवढं लक्ष देत नव्हते. आता त्यांनी त्यात नवीन अमेंडमेंट काढली की 15 दिवसात तुम्ही भरलं नाही तर गाड्या ब्लॅकलिस्ट करतात. आता गाड्या ब्लॅकलिस्ट केल्यावर आम्ही व्यवसाय करायचा कसा? बरं, टॅक्स भरू शकणार नाही, PUC निघणार नाही, काहीच निघणार नाही. बरं, जे ई चलन जे लावतायत ते खरे आहे खोटे आहे याचं पण व्हेरिफिकेशन ते करत नाही. त्याच्यात त्यांनी एक मुद्दा दिलेला, ग्रेव्हियन्स तुम्ही टाका. तो ग्रेव्हियन्समध्ये टाकल्यानंतर तोही रद्द केला जातो. जर तुम्ही 2 मिनटं बघाल तर आम्ही मोबाईलमध्ये दाखवू शकतो. एखाद्या ट्रकचा दंड, ट्रकची फाईन आमच्या बसला मारतायत. ड्रायव्हरचा युनिफॉर्म नाही असा दंड लावतात, पण तो फोटो आहे क्लीनरचा. असे सगळे चुकीचे चालन, त्याच्यामध्ये जवळजवळ 50% तर चुकीचे चालन आहे, ते पण आम्हाला जबरदस्ती भरायला लावतात. आणि जागोजागी कुठे गाडी अडवल्या जाते सांगता रे अगोदरचे चालन भरा नाही तर नवीन चालन मारतो. तुमचं म्हणणं असं आहे का ट्रॅफिकचे जे अधिकारी आहेत ते चुकीच्या मार्गाने चलन लावतात? 100%. त्याच्यात जो नियम दिलेला आहे, मुळात त्याच्यात नियम आहे की तुम्ही ट्रॅफिक वॉर्डन आमचा गाडीचा फोटो काढू शकत नाही. जे निळी पॅन्ट घालून ट्रॅफिक वॉर्डनचा तेही फोटो काढतात आणि ते त्यांच्या वैयक्तिक मोबाईलनी काढतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ट्रॅफिक ऑफिसला त्यांचं डिव्हाइस दिलेलं आहे. त्या डिव्हाइसनीच फोटो काढला तरच तो ग्राह्य धरला जातो. हे जागोजागी कुठे फोटो काढतात सांगतात अगोदरचा भर नाही तर आत्ताची फाईन टाकतो. म्हणजे तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की हे जनतेला वेठीस धरतात? हो, अगदी बरोबर आहे. आणि फक्त बसवाले म्हणून नाही, सर्वसामान्य जनतेलाही वेठीस धरायचं काम चालू आहे. नाहीतर आम्हाला कोर्टाच्या नोटिसा पाठवतो, तुम्ही भरा नाही तर प्रॉपर्टीवरती जप्ती आणतो. हा कुठला जाचक कायदा? म्हणजे आम्ही जगायचं आहे का मरायचं आहे? मुक्याचा मार सहन करायला लावतात. सांगायचं तात्पर्य असं की वाहनाच्या किमतीपेक्षा यांचे चलन. बरोबर. हो साहेब, इथून गाडी आमची पुण्याला जाते. पुण्याचं आमचं भाडं आहे 7 आणि 8 हजार रुपये. तिथे 40च्या स्पीडचं लिमिट दिलेलं आहे. तिथे कुठेही तुम्ही जर तुम्हाला लिमिट द्यायचं तुम्ही ब्रेकर लावा. ब्रेकर नाही काय नाही उतराणीवरती गाडी स्पीडवर येणार. 40चा स्पीड 42चा झाला तरी 4,000चा दंड. आता मला सांगा 8,000च्या भाड्याला 4,000चा दंड भरायचा तर आम्ही का फास घेऊ का? आज तीच वेळ आणलेली आहे. जसं थोड्या दिवसात तुम्ही ऐकता ना शेतकरी आत्महत्या करतो, तसं पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये गाडीवाले आत्महत्या करणार आहे. तीच वेळ तुम्ही आणलेली आहे. आम्ही जगायचं आहे का मरायचं आहे? साहेब, आपण याच्यावरती काय बोलू इच्छिता? आता हा जो जनतेवरती अन्याय चालू आहे याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. आपण याची प्रतिक्रिया देऊ शकता? याच्यामध्ये कसं आहे, 8 महिने अगोदर आमच्या असोसिएशन तिकडे गेले होते. तेव्हा आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक वगैरेंनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आम्ही एक कमिटी बसवतो, आणि कमिटी बसवलेली होती. पण 8 महिना झाल्यानंतर पण त्याच्यातलं कुठलंही पेपर पुढे गेलं नाही, कुठलाही निर्णय गेला नाही. त्याच्यानंतर परत आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं की आमचे हा प्रॉब्लेम आहे. कालच्या दिवसाला पण एक मिटिंग झाली TC ऑफिसला. TC ऑफिसने फक्त असंच सांगितलं आम्ही तुमचं काम करू. त्याच्यानंतर आम्हाला हा पाऊल उचलला आहे. खरोखर आमचे कुठल्याही ट्रान्सपोर्टवाल्याला हा पाऊल उचलायची इच्छा नाही आहे. जर गव्हर्नमेंटनी सकारात्मक आम्हाला रिप्लाय दिला असता की आम्ही तुमचं जुने जे चलन आहे ते आम्ही तुमचे रद्द करू आणि तुम्हाला आम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. हे बघा, खरोखर हे मोठा प्रॉब्लेम. आता आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आता पुढचे आंदोलन आपलं कोणत्या ठिकाणी राहील ते सांगाल का? आता कसं आहे, आझाद मैदानला आमची मोठी मिटिंग आहे. तिकडे 2 वाजता मिटिंग सुरू होईल. तिकडे आमचे जेवढे मोठे पदाधिकारी आहे ते सगळं डिस्कशन करून पुढची हालचाल डिसाईड करेल. आणि 99.9% आम्ही उद्यापासून संपावरती जाणार. जर आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन हे चालूच राहणार आहे असं तुमचं म्हणणं आहे का? आता आंदोलन नाही, आता संप राहणार बेमुदत. हे बघा ट्रॅफिकचा किती भोंगळा कारभार असतो.